दादांनी आम्ही अगदी ह्या ठिकाणी 4च टेबलवरती हॉटेल चालू केलं होतं. आमचं जुन्या नाशकामध्ये वडिलोपार्जित आहे. हे इथे छोटंसं चालू केलं. परमेश्वराची कृपा आहे का हे हळूहळू खूप लोकांना पसंत पडलं. 100 रुपयामध्ये एक माणसाचं लंच होऊन जातं. त्याच्यामध्ये 2 मोठे मोठे पाव असतात, ते आम्ही तुपामध्ये गरम करतो. पापड असतो भला मोठा, वेगवेगळे तांदूळ आणि डाळींचा, अनलिमिटेड ग्रेव्ही असते, कांदा लिंबू असतं, दही असतं. मित्रांनो नमस्कार. मिसळ हा महाराष्ट्राचा आवडता खाद्यपदार्थ आहे. मिसळशिवाय अनेकांची दिवसाची सुरुवात होत नाही. आपण आता सध्या महाराष्ट्रातील अशा एका ठिकाणी आलेलो आहोत ज्या ठिकाणची जी मिसळ आहे ती महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातसुद्धा प्रसिद्ध आहे. ही आहे नाशिकची साधना मिसळ. तुम्ही जर नाशिक शहरामध्ये गेलात तर या ठिकाणी प्रत्येकजण विचारतो की तुम्ही साधनाची मिसळ खाल्ली का. खरं म्हटलं तर दुपारी जेवणाची वेळ असते, परंतु इथे खास लोक जे आहेत ते मिसळ खाण्यासाठी आलेले आहेत. तर आपल्यासोबत या साधना मिसळचे जे मालक आहेत ते आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करू आणि काय वैशिष्ट्य आहे साधना मिसळचं आणि यामध्ये त्यांचा काय इतिहास आहे ते जाणून घेऊ. दादा नमस्कार, आपलं स्वागत आहे. आपला परिचय द्या. नमस्कार, मी राजन श्रीराम आमले, साधना मिसळ नाशिक. नाशिक म्हटलं, तुम्ही जसं म्हटलं का भारतामध्ये प्रसिद्ध आहे, तर नाशिकचं पण नाव यायला पाहिजे. प्रत्येकाला आपापल्या गावाबद्दल प्रेम असते, एक ओढ असते. तर आम्हाला नाशिकबद्दल ओढ आहे म्हणून साधना मिसळ नाशिक सांगितलं. नाशिकला साधना मिसळ आमची 70 वर्षापासून आहे. आजी आजोबा हे मिसळचा व्यवसाय करत असताना आजोबा लवकर गेले. मग वडिलांनी खऱ्या अर्थाने साधना मिसळ हे नाव दिलं 10 मे 1959ला. आणि मग तिथून आमचा खरा प्रवास साधनाचा सुरू झाला. इथे आम्हाला 10 वर्ष झाले. चुलीवरची मिसळ काय थीम आहे? माझं नाव मंगेश आमले, यांचा लहान भाऊ आहे मी. चुलीवरची मिसळ म्हणजे पूर्वी आमच्या आजीनी ज्यावेळेस 70 वर्षापूर्वी आजी आजोबा त्यावेळेस मिसळ बनवायचे, त्यावेळेला चुलीवर बनवायचे. मग त्यानंतर चुलीनंतर मग कोळशावरती बनवायला लागले. त्याच्यानंतर मग रॉकेलवरती बनवायला लागले, रॉकेलचे स्टोव आले. मग त्यानंतर गॅस आले. मग आता परत नवीन ट्रेंड जो आहे तो चुलीवरचा चालू झालेला आहे. आणि आता हल्ली चुलीवरती स्वयंपाक सहसा बनवत नाही, सगळ्यांकडे गॅस आहे. त्यामुळे चुलीवरती आम्ही बनवतो मिसळ. त्यामुळे ग्राहकांना जास्त आवडते ती चुलीवरची मिसळसोबत काय काय असतं? म्हणजे मिसळसोबत आमची गुळाची जिलेबी आहे, जी गाईच्या तुपामध्ये, गोवर्धन गाईच्या तुपामध्ये आम्ही फ्राय करतो. दुसरं आमचं हँडमेड लाकडी पॉटमध्ये आईस्क्रीम बनवतो आम्ही. त्याला आम्ही हटके नाव दिलं आहे चुलीवरचं आईस्क्रीम. ती सगळी प्रोसिजर चुलीवरती होते म्हणून चुलीवरचं आईस्क्रीम असं वेगळं नाव दिलं आहे. नाशिकमध्ये साधनाची मिसळ म्हणजे एक ब्रँड झालेला आहे. काय सांगाल तुम्ही? मी सगळं ग्राहकाचे आभार मानतो. आम्ही अगदी ह्या ठिकाणी 4च टेबलवरती हॉटेल चालू केलं होतं. आमचं जुन्या नाशकामध्ये वडिलोपार्जित आहे. हे इथे छोटंसं चालू केलं. परमेश्वराची कृपा आहे का हे हळूहळू खूप लोकांना पसंत पडलं. 100 रुपयामध्ये एक माणसाचं लंच होऊन जातं. त्याच्यामध्ये 2 मोठे मोठे पाव असतात, ते आम्ही तुपामध्ये गरम करतो. पापड असतो भला मोठा, वेगवेगळे तांदूळ आणि डाळींचा, अनलिमिटेड ग्रेव्ही असते, कांदा लिंबू असतं, दही असतं. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती आपल्याकडे होती. तुम्ही एकत्र आहात आणि एकत्र हा व्यवसाय चालवतात. काय याच्यामागं सूत्र काय? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचं जे हॉटेल आहे जुन्या नाशकात चौक मंडईत, तिथे वडिलांनी ती सुरुवात केली 10 मे 1959ला. तेव्हापासून वडिलांचे एक मुस्लिम मित्र होते, त्यांना दादाबाई म्हणायचे. ही तर आमचे एकत्र कुटुंब पद्धत आहेच, परंतु 2 धर्मातली मित्रत्व आमच्या वडिलांनी ती सुरुवात केली आणि त्यांच्या त्या आशीर्वादानेच आम्ही पुढे चाललो. म्हणजे मुस्लिम मित्र असूनसुद्धा 2 धर्माचं मैत्रीत रूपांतर झालं. आणि लोक अजूनही नाव काढतात का बाबा आजकाल घराघरात भावाभावांमध्ये माणसांमध्ये जमत नाही, तर तुम्ही 2 धर्मात कसं जोडलं गेलं किंवा कसं टिकून ठेवलं. तर त्याच्यामागे खूप तप त्याग आहे. त्याग पण करावा लागतो. पुष्कळशा गोष्टी सोडून द्यायला लागतात. अनेक गोष्टी म्हणजे त्याचा सोपा अर्थ म्हणजे हे शब्द म्हणजे त्याग. आमच्या वडिलांनी खूप त्याग केला. त्यामुळे आम्हाला ते सर्व भाऊ पण आम्ही तर एकत्र आहोतच सर्वजण. मुलं आता आमचे सगळे उच्च शिक्षित आहेत. दादांचा मुलगा इंग्लंडला होता, त्याला पण आम्ही मदतीला इकडे बोलून घेतलं. तिथे MBA केलं त्यांनी. त्यानंतर लहान मुलगा दादांचा तो ॲनिमेशन करायचा मुंबईला, तो पण आता आमच्याबरोबर असतो. माझा मुलगा आर्किटेक्ट झाला आहे मोठा, लहाना कॉलेजला आता. तर तो माझा मुलगासुद्धा इथे येतो. आणि आमच्या अशा अपेक्षा आहे का तुम्ही तुमचं ते कामं सांभाळून इथे पण लक्ष द्यावं, कारण हे आपलं घरचं आहे. देवाच्या कृपेने भरपूर ग्राहक इथे येतात, गर्दी असते. तर इथे पण तुम्ही थोडं लक्ष द्या आणि तुमचं पण सगळं व्यवस्थित करा व्यवसाय, अशी अपेक्षा आहे. पुणेरी पाटी असते का आमची कुठेही शाखा नाही. आमच्या शाखा होत्या, परंतु आम्ही त्या एक एक परत घेतल्या. कारण कसं आहे, प्रत्येकजण जसं आम्ही समर्पित होतो साधना
साधना मगाशी तुम्ही विचारलं बाबा साधना हे नाव खूप जण विचारतात, कुठलं आईचं, बहिणीचं, मुलीचं, आजीचं कोणाचं नाव, तर ते कोणाचं नाव नसून कोणी तर म्हणतात ती साधना हिरोईन होती, तिचं नाव ठेवलं आहे का तुम्ही. परंतु आमच्या वडिलांनी ते नाव अशा तऱ्हेने ठेवलं का कुठलेही कर्म करत असताना त्याच्यात तन मन धन अर्पून समरस होणे म्हणजे साधना. आम्ही मिसळची साधना करतो, साधनाची मिसळ अशा तऱ्हेने ते साधना नाव आलं आहे. आणि ते जे आम्ही समर्पित भावनेने करतो, तर त्यावेळेला समर्पित भावनेने आम्ही ज्या वेळेला ते जेवढं करतो तेवढं प्रत्येकजण ज्यांना फ्रँचायझी दिलेली ते नाही करू शकत. कारण प्रत्येकाकडे लोकांकडे पैसा आहे, जमिनी आहे, सर्व आहे. पण तिथे आपण साधना मिसळ टाकली तर तिथे जर ते माणूस ठेवून ते करणार, तर तो मनुष्य तेवढं जो आपण स्वतःचा ब्रँड आहे आणि स्वतः आपण बनवून तो विकतो. आणि मी जवळजवळ 48 वर्षापासून मिसळमध्ये काम करतो आहे. आणि एवढ्या वर्षापासून ते काम करत असताना जे वडिलांनी आम्हाला जी सवय लावलेली, म्हणजे सुरुवात आम्ही झाडू मारणं, टेबल पुसणं, आज पण आम्ही टेबल क्लीन करतो, आम्हाला काहीच वाटत नाही. ज्या समर्पित भावनेने आपण काम करतो तसं प्रत्येकजण त्यांनी समर्पित भावनेने काम केलं तर ते तर स्वतःचा सुद्धा ब्रँड निर्माण करू शकतील. आमचं जे हे साधना मिसळ आहे, ॲक्च्युली आता देवाची कृपा आहे का हा लँडमार्क झालेला आहे साधना मिसळ हा. नियर मोतीवाला कॉलेज, नियर सोमेश्वर टेम्पल, गंगापूर रोड, नाशिक. धन्यवाद. तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी खास इथला जो विषय आहे साधना मिसळचा तो घेऊन आलो आहे. मित्रांनो, मी काही महिन्यांपूर्वी राजकोट गुजरातमधील या शहरामध्ये गेलो होतो आणि त्या ठिकाणी जे गाठिया असतात, म्हणजे तिथे फाफडा आणि गाठिया बनवल्या जातात. तर त्या हॉटेल मालकाला एक प्रश्न विचारला होता की तुम्ही महाराष्ट्रामध्ये गेल्यावर तुम्हाला कुठला नाश्ता आवडतो किंवा तुम्ही काय तिथे आवडतं त्यांना. तर त्यांनी मला सांगितलं होतं की मी मिसळ मला खूप आवडते आणि मी नाशिकला गेल्यावर साधनाची मिसळ मी खाल्ली होती, असा त्यांनी उल्लेख केला होता. तर तुम्ही बघू शकता की या साधना मिसळचा जो एक नावलौकिक आहे तो परराज्यामध्ये सुद्धा आहे. म्हणजे एक साधना हा एक ब्रँड जरी झालेला असला तरी त्यांनी त्याच्यामागे जी त्यागाची भूमिका आहे आणि त्यांनी जी महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती टिकवून ठेवण्याचं काम केलं आहे. तर मित्रांनो, आपली अशी महाराष्ट्राची खाद्य संस्कृती आहे. तुम्ही जर नाशिकला जर आलात तर या ठिकाणी आवर्जून भेट द्या, इथला वातावरणाचा तुम्ही अनुभव घ्या. धन्यवाद.